पवारांसह 5 जणांचा मृत्यू. अपघातावेळेस अजित पवारांसह विमानात सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक या देखील उपस्थित होते. तर 5 मिनिटं अंतर उरलेलं असतानाच अजित पवारांवरती काळाचा घाला. धावपट्टी समोर असतानाच विमानाचं संतुलन बिघडून अपघात. आगीमुळे स्थानिक लोक बचावासाठी जाऊ शकले नाहीत. सुनेत्र पवारांसह सुप्रिया सुळे बारामतीत दाखल. रुग्णालयामध्ये पोहोचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर, तर पवार कुटुंबियांवरती काळाचा घाला. दृश्य आपण विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली बघतोय आणि आता काही क्षणातच इथे पार्थिव आणलं जाणार आहे आणि हे तमाम बारामतीकर आणि अजित पवार यांचे चाहते हे बारामतीतल्या याच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमलेले आहेत. त्यांना अंत्यदर्शन घ्यायचं आपल्या लाडक्या नेत्याचं. अजूनही अनेक जणांना विश्वास बसत नाहीये ही नेमकी घटना काय घडली. मात्र हे दुःख पसवणं हे बारामतीकरांसोबतच पवार कुटुंबाला देखील शक्ती मिळो हीच देवाकडे प्रार्थना केली जाते सध्या. आणि वेगवेगळ्या पक्षातले नेते हे आता पोहोचलेले आहेत या बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती. आमचे प्रतिनिधी अक्षय मंकडे सुद्धा तिथे आहेत. थेट जाऊयात त्यांच्याकडे. अक्षय, ऋषाली, आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात विद्याप्रतिष्ठानच्या या सगळ्या कॉलेजच्या मैदानामध्ये हे अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि अंत्यदर्शनासाठी पार्थिव शरीर या ठिकाणी आणण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो की अजित पवार यांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. त्यांच्या एका शेवटच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवारांवरती फक्त बारामतीकर प्रेम करत नव्हते तर संपूर्ण राज्याची जनता प्रेम करत होती, कारण की अजित पवार हे संपूर्ण राजकारणातले आणि महाराष्ट्रातलेच दादा होते. कारण की अजित पवार हे विक्रमी वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत. अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे राज्यभरात त्यांचा एक वेगळा दरारा जो आहे तो त्यांच्या कामांमुळे पाहायला मिळत होता आणि त्याच जोरावरती त्यांनी आपली लोकप्रियता जी आहे ती बारामतीत नव्हे तर संपूर्ण राज्यभर कमावलेली होती. त्यामुळे आज अजित पवारांचा जो काही अकाली एक्झिट झालेली आहे त्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचे चाहते जे आहेत ते शोकाकुल वातावरणात या ठिकाणी जमा झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जिथेपर्यंत आपली नजर जाईल तिथेपर्यंत अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारी जनता जी आहे ती त्यांच्या शेवटच्या दर्शनाकरता या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण पाहू शकतो की अजित पवार यांनी अनेक नेत्यांबरोबर कामं केलेली आहेत. अजित पवारांचा जवळपास 40 वर्षांचा हा संपूर्ण राजकीय प्रवास होता. या राजकीय प्रवासांमध्ये अजित पवारांनी सत्ताधारी असेल, विरोधक असेल, अशा अनेक महत्वाच्या भूमिका बजावलेल्या होत्या आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांसोबत त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे अजित पवारांची शेवटचं दर्शन घेण्याकरता, पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्यावरती प्रेम करणारे नेते मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, त्याचसोबतच राजकारणातले इतर नेते देखील, अर्थात त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे काल परवापर्यंत, अजित पवारांना ज्यांनी भेट घेतलेली होती काल परवापर्यंत, असे सर्वच नेते मंडळी सध्या बारामतीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अजित पवार हे आज देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका करता त्यांचा बारामतीमध्ये झंझावात दौरा होता आणि या दौऱ्याच्या निमित्ताने ते अनेक प्रचार सभा घेणार होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता आणि त्याकरताच मुंबईहून आज सकाळी 8 वाजता ते चार्टर्ड विमानाने अर्थात खासगी विमानाने मध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर त्यांच्यासोबत विमानामध्ये इतर त्यांचे सहकारी होते, त्यांचा देखील या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे. विमानामध्ये जवळपास 5 जण होती. विमानामध्ये क्रू मेंबर, पायलट आणि त्याचसोबतच अजित पवार यांचे अंगरक्षक आणि स्वतः अजित पवार असे 5 जण होती. पाचीच्या 5 जणांचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या अपघातानंतर खरं तर स्थानिकांनी त्या ठिकाणी धावून गेले आणि त्याच्यानंतर जे काही या
अपघातामधले जे काही डेड बॉडीज होते ते डेड बॉडीज खरं तर बारामती मेडिकल कॉलेजला आणण्यात आले. त्या ठिकाणी तिथे ठेवण्यात आलं आणि आता सगळे अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते आता विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेजच्या मैदानावरती आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी अंत्यदर्शन जे आहे ते अजित पार्थिवाचं ते या ठिकाणी प्रत्येक त्यांच्यावरती प्रेम करणारा नागरिक जो आहे तो या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळतील. परंतु अनेकांच्या आठवणी अजित पवारांसोबत आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असतील, या सर्वांच्या आठवणी ज्या आहेत त्या अजित पवारांसोबत आहे. कारण की अजित पवार जितके वक्तशीर आणि कडक शिस्तीचे होते तितकेच मनमिळावू आणि हळव्या आणि मस्तीशीर स्वभावाचे देखील आपण त्यांचे अनेक पैलू पाहिलेले आहेत. खरं तर अनेक गोष्टींमध्ये अजित पवार माध्यमांची फिरकी घेताना पाहायला मिळतात. अजित पवार खरं तर नागरिकांवरती एक बोलण्याचा एक वेगळा जो टोन आहे तो अजित पवारांचा होता. त्यामुळे अजित पवार आणि सामान्य नागरिक यांचे एक बॉन्डिंग जे आहे ते वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारी जनता देखील या राज्यभरामध्ये तितक्याच मोठ्या संख्येने निर्माण झालेली होती आणि आज ही सर्व जनता जी आहे ती त्यांच्या अंत्यदर्शनाकरता या ठिकाणी बारामतीच्या या संपूर्ण विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेज ग्राउंडवरती या ठिकाणी जमलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अजित पवार हे राजकारणातले दादा होते. अजित पवारांनी अनेक नेत्यांसोबत काम केलेलं होतं. त्यामुळे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी अजित पवारांचा अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी बारामतीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेज मैदानावरती येताना पाहायला मिळतात आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावरती उद्या 11 वाजता याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. या सगळ्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. परंतु आज